नमस्कार, मी अन्नू खोकले. वार्ता जगत न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज जैन समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांपैकी एक मान्यवर श्री सूर्यकांत मुथियान यांचा 75वा वाढदिवस साजरा करण्यात आला. श्री सूर्यकांत उर्फ लालचंद मुथियान यांचा जन्म 14 सप्टेंबर 1949 साली कान्हूर पठार, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथे झाला. कामानिमित्त पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये ते 1969 मध्ये आले. त्यांच्या कर्तृत्वाचा प्रवास खालीलप्रमाणे: अहमदनगर येथे म्युनिसिपल स्कूल बोर्ड 1967 ते 68, पंजाब नॅशनल बँक पुणे 1968 ते 1969, बजाज टेम्पो आणि एस्केप फोर्स मोटर्स 1969 ते 70, स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये 1970 ते 2001 यातून ते अधिकारी म्हणून निवृत्त झाले. सन 2001 पासून सामाजिक कार्यात त्यांचा हिरिरीने सहभाग राहिला. विशेष करून पर्यावरणामध्ये त्यांनी कार्य केले. त्यामध्ये त्यांनी केलेल्या संघटनांमधील कार्य खालीलप्रमाणे: जागरूक नागरिक संघटना, पर्यावरण संवर्धन समिती, इंद्रायणी बचाव समिती, जलदिंडी प्रतिष्ठान, PCCF, NDRF, भारतीय जैन संघटना, श्री वर्धमान जैन स्थानक आकुर्डी, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक संघ महासंघ पिंपरी चिंचवड अशा या चिरतरुण व्यक्तिमत्वाच्या अमृत महोत्सवी समारंभास सकाळी 9 वाजता वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी 75 देशी औषधी झाडांची लागवड श्री संत ज्ञानेश्वर उद्यान प्राधिकरण येथे करण्यात आली. या समारंभास खालील मान्यवर उपस्थित होते: सौ शर्मिलाताई बाबर, अप्रभाग अध्यक्ष, राजू मिसाळ, विरोधी पक्ष नेता, सौ शैलजाताई मोरे, नगरसेविका, श्री अमित गावडे, नगरसेवक, श्री अनुपजी मोरे, श्री राजेंद्र बाबर हे सामाजिक कार्यकर्ते, श्री सुभाष जोशी, अध्यक्ष, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, राजीव भावसार, जलदिंडी प्रतिष्ठान, श्री घोडके, ECA, तुषार शिंदे, PCCF, श्री पेठे, लायन्स क्लब, श्री हिरामण भुजबळ, पतंजली योग समिती, श्री धनंजय शेडवाळे, श्री वैद्य, माननीय अध्यक्ष, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, श्री साळुंखे, अध्यक्ष, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, प्रशांत राऊळ, राहुल घोलप हे वृक्षप्रेमी, प्रदीप वाल्हेकर, गणेश बोरा, रोटरी क्लब वालेकरवाडी व वार्ता जगत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री मुझफ्फर इनामदार यांच्याबरोबरच समाजातील अनेक पर्यावरणप्रेमी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येक उपस्थितात औषधी वृक्षाच्या रोपांची भेटही देण्यात आली. नमस्कार. आज आपण सर्वजण सरांच्या अमृत महोत्सव जमलेला आहोत. खरोखरच सरांचं सामाजिक कार्य म्हणजे ते ना आपल्या तरुणाईला जो त्याच्या पुढे आताच काकाने एकच सांगितलं की सरांच्या पुढे ते होते आणि आम्ही दरवेळी ते पाहुण्या ह्याच्यात चिंचवडच्या इथं सुद्धा जलपर्णी काढायला जायचं ना. आमच्या आधी ते म्हणजे 7चा टायमिंग दिला असता ना तर त्याच्या आधी ते हजर असायचे. 7च्या आधी आम्हाला तर थोडा उशीर व्हायचा पण सगळ्यांच्या आधी त्यांचं जाऊन चालू असायचं काम आणि बाकीचं सामाजिक कार्य तर विचारूच नका. आणि आता खरंच म्हणजे घरातूनच एवढी सुरुवात छान होते. काल तिचा दिदीचा बड्डे होता आणि आज सरांचा आणि ती बोलीला खरंच एवढं म्हणजे तिला खूप हे झालं, खूप लाडकी आहे आणि दोघांचं बॉन्डिंग एवढं छान आहे. तिने बी सरांच्या हातून अशीच समाजाचे कार्य घडावं आणि सहस्त्रचंद्र दर्शन त्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना त्यांनी एकत्र बोलावं आणि माझ्याकडून आणि माझ्या बाबत परिवाराकडून सरांना खूप खूप शुभेच्छा. असंच तुम्ही चिरतरुण राहावा आणि तुमच्या हातून खूप समाजकार्य इथून पुढे घडू द्या आणि असंच निरोगी आयुष्य छान एवढं मी वाटतं. अनेक संस्थेमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यांचं विशेष म्हणजे ते सतत खूप धावपळ करतात. पुण्यामध्ये जा, इकडे जा, बाकी धावपळ त्यांचे म्हणजे आणि त्यांचं विशेष म्हणजे ते चिरतरुण आहेत. जसं डॉक्टर जसं आपलं देवानंदचा चिरतरुण आपण म्हणतो
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यादा वेळेस मी यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर ते तर आमचं स्वागत करायचे, परंतु त्यांच्या मिसेस, त्यांची सून, हे सुद्धा आमचं खूप आदर आणि अतिशय अति भयंकर असं म्हणजे न सांगता इतकं ते आमचं स्वागत करायचं. आज सूर्यकांत साहेबांना जे दिवस आले आहेत, त्यांच्या पाठीमागे त्यांच्या मंडळीचं, त्यांचं विशेषच मोठा सहभाग आहे आणि मी त्यांनाही त्यांनाही ह्या कार्यक्रमाच्या त्यांचं पण मी अभिनंदन करतो आणि दोघांचं इथून पुढे आयुष्य सुखाचं, समाधानाचं चांगलं जावं अशी मी परमेश्वरावर प्रार्थना करतो. नमस्कार, मी अशोक कणपुरे, जलश्रेष्ठ तुकाराम कणपुरे फाउंडेशन, पोलीसवर आयोजित. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आदरणीय व्यक्तिमत्व शहरातील पंचायतीला वाटण्यास आपण आला आणि शुभेच्छा देण्यासाठी आपण शुभेच्छा. त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेली 24 वर्ष ही जी संघटना आहे, पोलीस कार्यक्रम असेल किंवा फाउंडेशन असेल, याचं बॅलन्सिंग असेल किंवा प्रत्येक कार्यामध्ये मुद्द्यां सरांचा वाटा नाही असं कधीच होणार नाही. बॅलन्सिंग कसं करणे, कारण आपण पाहतो कुठली संघटना म्हटली की वादविवाद असतात किंवा त्याचं बॅलन्सिंग ते मुद्द्यां सर यांनी जे केलं त्याच्यामुळेच आज ही संघटना 24 वर्ष आजही चालू आहे आणि आजही आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. तर मला असं वाटतं अजून 25-50 असं मार्गदर्शन आपल्याला मिळत राहू आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्यांचा उत्साह आणि त्यांचं कार्याची पद्धत ही नक्कीच प्रेरणादायी येईल आणि आम्हाला असं त्यांचं मार्गदर्शन मिळत राहू हीच साहित्य प्रार्थना. नमस्कार, माझ्या बंधू आणि भगिनी माझं मुद्द्यां सरांचा परिचय म्हटला तर यावेळेला मी टेस्को कंपनीमध्ये VRS घेतलं. माझं वय 55 वर्ष होतं आणि दादा दादी हे भाग आहे तिथे हा संघ चालायचा. एक बॉबकटवाली लेडीज होती आणि मी गेल्यानंतर मला भीती वाटली, म्हटली एंट्री करूया की नको, आणि मी इकडे काही गेलो नाही. जेव्हा 60 वर्ष वय झालं तेव्हा मी ह्या संघामध्ये जॉईन झालो आणि त्यानंतर त्याच वेळेला मुथियन सर, त्या अगोदर आमचे डॉक्टर इंगोले सर, आमचा संघ जो आहे तो ह्या पिंपरी चिंचवडमध्ये मला वाटतं 2ऱ्या नंबरला असेल. भोसरीचा एक मोठा संघ आहे आणि आमचे ज्येष्ठ नागरिक संघ हा प्राधिकरणमधील 1700 मेंबर आता झालेले आहे सभासद. त्यामुळे एकदम मोठा संघ आहे. आशिया खंडामध्ये 1 नंबर. बघा आता आमचे आजीचे अध्यक्ष आहेत सुभाष जोशी सर आणि परदेशी सर, त्यांनी असं सांगितलं की आशिया खंडामध्ये 1 नंबरचा संघ आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. विशेष म्हणजे ज्या वेळेला मी यांची भाषणं ऐकत होतो आणि स्फूर्ती यायची यांच्यामध्ये. मी एक सामान्य कामगार माणूस आहे, म्हटलं आपण यांच्यामध्ये जॉईन होऊया का, आपल्याला बोलता येईल का. पण मुथियन सरांच्या अंडरमध्ये हे जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी मला कार्याध्यक्ष बनवलं. माझं अक्षर चांगलं असल्यामुळे त्यांनी पाहिलं की काही हा चलाक दिसतोय की काय, ते मला काही माहीत नव्हतं, पण त्यांनी मला कार्याध्यक्षपद दिलं आणि ते एकदा नव्हे 2 वेळा या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष झाले. ही पावती आहे, म्हणजे यशस्वी काम करणाऱ्याची पावती आहे. टाळ्या वाजवा. एका वर्षामध्ये माणूस कंटाळतो एवढं काम करून, सगळ्यामध्ये 2 वर्ष सतत काम करत होते आणि त्यांच्या अंडरमध्ये मला इतका अनुभव आला आणि पुढच्याच वर्षी मी पण अध्यक्ष झालो आणि मी पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चांगलं काम केलं. त्याची पावती मी स्वतःहून देत नाही, परंतु तुम्ही चांगलं काम केलं म्हणून मला काही बोरी यायचे आणि सांगत होते, पण त्यावरून आपण समजायचं माझं पण जरा काम बरं होतं. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य असं की त्यानंतर आमचा परिचय ह्या कुटुंबाची झाला. त्यामध्ये
प्रथम मी ह्या बंगल्यामध्ये आलो, एवढा मोठा बंगला पाहिला. म्हटलं मुथियन सर आपल्याला मध्ये घेतील ना. म्हटलं सुशील मुथियन सर म्हणजे त्यांचे चिरंजीव, त्यांच्या मिसेस होते, कोण पाहिजे आपल्याला. म्हटलं सूर्यकांत मुथियन सर पाहिजे. त्यावेळेला मग त्यांनी दरवाजा खोलला, मी मध्ये आलो, बंगला पाहिला, खूप खुश झालं. म्हटलं जसं त्यांचं वागणं आहे तसं बंगला पण आहे. अरे वा म्हटलं. आणि ह्या कुटुंबाशी इतका संबंध झाला, त्यांची नातवं पण मला चांगल्या प्रकारे ओळखतात, इतका परिचय आहे. आताच बुवानी सांगितलं की आम्हाला जे काही पाहिजे ते इथे हवं मिळत होतं आणि आमची पण तीच परिस्थिती होती. आणि मुथियन सरांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांची ऍक्टिव्हिटीज किती असतील. त्यांना मी सांगितलं की तुम्ही काम कमी करायचं आणि त्यांना नंतर थोडासा कमरेचा त्रास झाला, कारण इतक्या ज्या संघटना आहेत त्यामध्ये सगळ्यामध्ये ते जॉईन होते. आणि त्यांचं एकच हे असायचं की ज्येष्ठासाठी काहीतरी करायचं. एक व्हॉट्सअप आला होता, त्या व्हॉट्सअपमध्ये बघा ज्येष्ठांसाठी व्याजाचा दरच कमी आहे. ज्येष्ठांनी काय करायचं, ज्येष्ठ झाला बाजूला की बाजूला घरची माणसं करतायत. सगळे ज्येष्ठांचे प्रॉब्लेम आहेत आणि सगळे रडतायत, शेतकरी रडतोय, सगळे रडतायत. त्यांना सगळे फॅसिलिटी मिळतात, ज्येष्ठांना काहीच मिळत नाही. आता इथे सांगण्याचा विषय नाहीये, कारण आजचा दिवस फार आनंदाचा आहे. परंतु त्यासाठी मुथियन सरांनी एवढा प्रयत्न केलेला आहे की खूप झट्ट आहेत ते. आणि महापौर असू द्या, आमदार असू द्या, नाहीतर एखादे नगरसेवक असू द्या, तर त्यांना कधी रागावलेले किंवा चिडलेले मी आयुष्यात पाहिले नाही. आमच्यामध्ये अशा 2-3 व्यक्ती आहेत की इकडे इंगोले सर आहेत, कधी रागावलेली नाही व्यक्ती. त्यानंतर मुथियन सर कसं हँडल करावं ते त्यांच्यापासून शिकावं. आपलं काम झालं नाही ते आपल्याला राग येतो, का काम होऊ नये असं होतं. पण ते कधीच असे चिडलेले नाहीत आणि जो शांत असतो तो जास्त वर्ष जगतो. आपल्याला माहिती आहे कासव जास्त वर्ष जगतो आणि ते शांत असल्यामुळे त्यांना भरपूर आयुष्य लाभो आणि 100वी गाठो त्यांनी अशी इच्छा करतो. पुढचं आयुष्य जे आहे ते गावं आणि ते होईल, कारण त्यांचे चिरंजीव, त्यांची सून, त्यांच्या मिसेस म्हणजे आम्ही आईच समजतो. मी त्यांना इतक्या आदराने वागवत आहेत सांगायला नको. तर ह्या कुटुंबाशी संबंध चांगला आहे आणि असाच अबाधित राहो अशी इच्छा व्यक्त करून मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली. स्वतःवरून सुटलो, म्हटलं सगळे बोलतात, आपण काहीतरी बोलावं. एक ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे, करुणी प्रारंभे, डफावर थाप तुंतुण्याला, डफावर थाप तुंतुण्याला, जय रहा महाराष्ट्राचा प्राणजी. देश पांडे बाजी प्रभू खरा, देश पांडे बाजी प्रभू खरा, मंगला हिरा स्फूर्तिशाहीरा, चढवून धार कवित्वाला, जुळवून सूर तुळपुण्याला, गातो मर्दाच्या पवाड्याला, गातो मर्दाच्या पवाड्याला. नमस्कार, मी राहुल गुलम. निसर्ग राजा मित्रजीवांची संस्था आहे. गेली 12 वर्ष पर्यावरण सेवेचं या माध्यमातून काम करतो. आज काकांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याचा आजचा दिवस आहे. तर त्यांचा आशीर्वाद मागतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने हे काम असंच सुरू राहील अशी इच्छा व्यक्त करतो. नमस्कार, मी डॉक्टर सुशील मुख्यान, माझ्या आई सर्वप्रथम मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ज्ञानेश्वर उद्यानामध्ये जो सर्वांचा कार्यक्रम होता त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपण मध्ये अनौपचारिक कार्यक्रम करूया. पण मी सांगितलं की असं नको, कारण एवढ्या संस्था आहेत, एवढ्या संस्थेवरती आहे, संस्थांच्या बरोबर आहेत. त्या सगळ्या संस्थेचं नाव जरी घ्यायचं ठरलं तरी मला वाटतं अर्धा पाऊण तास लागेल आणि मला स्पष्ट ते माहिती आहे, त्याच्यामुळे चुकायला नको.
पण मी एवढीच विनंती केली की त्यापेक्षा त्यांना सगळ्या संस्थांना सगळ्या मित्रांना भेटण्यापेक्षा आपण सगळ्यांना इथं बोलूया, ते सोयीस्कर पडेल. आणि ती विनंती मान्य केली त्याबद्दल धन्यवाद. मी सगळ्यांना पर्सनली बोलू शकतो नाही, कारण मला असं वाटतं की सगळेजण म्हणतात यांचं कुटुंब याचं कुटुंब, हे सगळेच कुटुंब आहे. मला असं वाटतं की आपण सगळेजण कोणतंही फॉर्मल इन्व्हिटेशन आलं नाही तरीही तुम्ही सगळेजण ह्या ठिकाणी पोहोचलात. मी एकालाही फोन केला नाही, पण तुमचं प्रेम जे आहे पप्पांवर आणि कुटुंबावर, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आता सगळ्यांनी सांगितलं की पप्पा एवढे दिवसभर बाहेर असतात, तर घरी आल्यावर काय होत असते. तर मी एवढंच सांगतो की मी पप्पांवर नाहीये, मी आईंवर आहे. तर याच्यावरनं तुम्ही मम्मी फार बोलत नाही, पण ज्यावेळेला बोलते त्यावेळेला माहीत लागत नाही. थोडी आजारी आहे, 2-3 दिवसात होईल. आणि खरं तर म्हणून कोणत्या पहिल्यासारखी बोलायला लागेल आणि पहिल्यासारखी बोलायला लागेल. आणि पप्पांचं तुम्हाला त्याचे जवळून त्यांना माहिती की ती कोणती गोष्ट म्हणजे तुम्हाला जवळ माहिती असेल. मदनजी तर देवळपासून होतं, तर ती कोणती गोष्ट म्हणजे भाजीपासून तर फळं आणायची असं ते सगळं घरचं काम ते करतात. मला जर कोणी आत्ता विचारलं की टमाट्याचा भाव काय, तर मी नापास होईल. म्हणजे 100% नापास होणार, मला माहित नाही. सगळ्या गोष्टी ते करतात. आणि जेवढ्या चांगल्या प्रकारचे फळं आणि भाजी आणतात तेवढ्याच चांगल्या प्रकारचे जावई त्यांनी आणलेले. म्हणजे त्यांना असं म्हणत नाही की म्हणजे कोणत्या जर साध्या भाजीपाला देखील त्यांनी एवढं चांगलं आणलेलं आहे. आमचे जियाजी या ठिकाणी आबे मुद्दा ते टाटा मोटर्समध्ये आहेत, ते पण मिस्टर जावई आणि अर्थात सून सुद्धा, त्यांची सून चांगल्या प्रकारे परतून आणलेले आहेत. म्हणजे त्यांच्याविषयी कुठलीच कंप्लेंट नसतात की ते म्हणजे उशिरा आले काही केलं तरी पण ते सगळ्या जबाबदारी सांभाळतात. किराणापासून सगळं म्हणजे एकदम परफेक्ट. साध्या 2 मिनिटं येतात. तर ह्या साध्या गोष्टी सुद्धा त्या एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या आणतात. तर माणसं सुद्धा आणि संस्था सुद्धा त्यांनी कशा निवडलेल्या असतील याच्यावर ही कल्पना आहे. म्हणून मी हे उदाहरण सांगितलं. आता आम्ही तर सगळेजण भाग्यशाली आहोतच, पण मी त्यांच्या मुलग्यात ते किती भाग्यशाली आहे मला माहित नाही. कारण ज्या गोष्टी हातात आहेत त्या आपण करू शकतो. बाकी वी कॅनॉट चूज रिलेशन्स, पण मित्र आणि ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या त्यांनी सगळ्या चांगल्या केल्याच आहेत. कधीही आम्हाला नाही म्हणलेलं आहे. मी कॉलेजपासून सगळ्या गोष्टीमध्ये होतो, सोशल कल्चरल. फक्त एकच गोष्टी आयुष्यात त्यांनी नाही म्हणली की मला राजकारणात जायचं होतं. कुमार साहेब सॉरी मला त्यासाठी मला त्यांनी फक्त नाही सांगितलेलं आहे. पण नको त्यावेळेस पण मी ऐकलं. तर ती एकच गोष्ट असेल की ज्यांनी त्यांनी नाही सांगितलं. त्याचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे. मदनभाई या ठिकाणी आहे की देवळपासून ते स्टेट बँकेत होते. बँकेत सुद्धा तेवढीच ट्रान्सपरन्सी. म्हणजे इथपर्यंत मी सांगतो की मला लोन घ्यायला फक्त सर्टिफिकेट होतं हातामध्ये. मला लोन देखील त्यांनी दिलेलं नाही त्यावेळेला, कारण नातेवाईकांच्या लोनवर सही करायची. तर असं आहे त्यांचा स्वभाव. या लोकांना लहानपणी ट्युशन घेऊन आम्हाला शिकवलंय. तर त्याचा जो कष्ट करायचा स्वभाव आहे तो त्यांनी त्याच्यातून मी शिकलोय. आणि इमानदारीने जे काही करायचं, मेहनतीने करायचं, जे काही आज आहे त्यांच्यामुळेच आहे. त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद आम्हाला कुटुंबाला तर आहेतच, पण आपल्या सगळ्यांना देखील राहील. त्यांना आज अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. डॉक्टर म्हणून चांगलं आरोग्य लाभो, माझी कधीही त्यांना गरज लागू नये हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला या ठिकाणी एवढं सांगायचंय. परत एकदा धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही आला तेवढा वेळ दिला.
कार्यक्रम संपल्यानंतर कृपया करून भोजन सर्वांनी करून जायचं आहे आणि तो देखील आनंद आम्हाला द्यायचा आहे. धन्यवाद. थँक्यू. अभय मुठा टाटा मोटर्स ते मॅनेजर आहेत. जीएसए 2 नंबरची सगळ्यांना खूप प्रश्न पडला की मी सगळं चालल्यावर कसं मॅनेज करतो ते त्याच प्रश्न उत्तर देणार आहे. बाकी काय सांगणार नाहीये. कारण तिथं इतकं वेळ घालत इथं कसं करत असतील म्हणजे परिवाराला सांभाळत असतील वगैरे. आणि फॉर्च्युनेटली त्यांची तिन्ही मुली आहेत म्हणजे तिन्ही जावं त्यांच्या एकाच गल्लीत जातो म्हणजे 50 मिनिटच्या अंतरावरती. ओके. आणि ते इथे राहतो म्हणजे आमच्या इथं 2 किलोमीटर. तर मी असा एकही दिवस झालेला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी कशी चक्कर मारलेली नाही. बरं. आणि फळावाल्यापासून भाजीपाल्यापासून सगळे लोक त्यांची ओळख येते. त्यामुळं तिथून फोन करतात ते तिथे येतात बसतो किंवा ते असं चक्कर मारता मारता इकडे कुठे तुम्ही आता इथं गेलो तर इथं आलो. म्हणजे ती पण जबाबदारी तुम्हाला मॅनेज करता करता ती पण जबाबदारी मॅनेज करतात बरोबर. हे त्यांचं रहस्य होतं. त्यामुळे काय होतं की आणि हे आमची जी मुलं आहेत सगळ्यांवर त्यांचं एकदम इतकं प्रेम असतं की ते नाना कुठल्या गल्लीत नाना म्हणतात सगळे नाना कुठल्या गल्लीत जातील आणि पुढे आपल्याला त्याचं की आम्हाला काही करायची गरज पडत नाही. त्यांच्याबरोबर मॅनेज करू शकतात. हे सगळं त्यांचं रहस्य आहे. त्यांना 75 वर्षाची हार्दिक शुभेच्छा. त्यांचं आयुष्य आरोग्यमय 100 व्हावे ही परमेश्वराकडे प्रार्थना. म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की मला समजा एखादी व्यक्ती आवडत नसेल, एखादी व्यक्ती एक्सपायरेड म्हणजे मी खूप लोकांना आवडतो, पण मला समजा एखादी व्यक्ती आवडत नसेल तर मी शक्यतो त्या व्यक्तीबरोबर डायरेक्ट शेअर करणार नाही किंवा फार नाही. पण मी असं एकदा त्याला म्हणलं तो मला आठवलं एक किस्सा कुठेतरी आपण स्वॅन किंवा हंस पक्षी आपल्याला माहिती असेल की दूध आणि पाणी असेल तर त्यातलं फक्त दूधच पितो, दूध फक्त बाजूला करू शकतो. तर हे उदाहरण मी त्यांच्याकडे शिकलोय की कोणी कसंही असलं तर याच्यातनं आपण समाजासाठी आपल्यासाठी नाही. मला नाही वाटत आतापर्यंत त्यांनी जसं मी आता सांगितलं की मला देखील सेम दिली नव्हती लोनसाठी, तर मला नाही वाटत त्यांनी आतापर्यंत कुमार साहेब या ठिकाणी आणखी कोणत्या नगरसेवक किंवा अधिकाऱ्याला पर्सनल कामासाठी कधी सांगितलं असेल. तर याच्यावर त्यांनी सांगितलं की सगळेजण आहेत, सगळेच लोक सारखे नसतात, सगळेच लोक सारखे नसतात. प्रत्येकामध्ये चांगली वृत्ती असते, चांगली व्यक्ती असते. त्याच्यातनं जे काही समाजासाठी चांगलं करता येईल म्हणून आपण याच्याबरोबर बोलायचंच नाही, याला डिस्प्रेसेस करायचं किंवा जे चांगले त्यांच्याशी चांगलं वागायचं असं नाही करायचं. त्याच्यातनं जे काही चांगलं एक्स्ट्रॅक्ट करता येईल प्रत्येक व्यक्ती ते काढून ते समाजासाठी जे करता येईल ते जास्त. धन्यवाद. थँक्यू. 2019 आहे ज्यावेळेला आम्ही पवना नदीला स्वच्छता अभियान राबवत होतो त्यावेळेला मला सुद्धा तिथं उतरायला अडचण वाटत होती, पण मुख्य सर माझ्या पुढे त्या ठिकाणी उतरले. हा त्यांचा अनुभव मी आजही जपून ठेवलेला आहे. किराणा माल वगैरे येतच नाही, पण माझ्याने त्या बहिणीचं पण सगळे लाड पुरवतात. म्हणजे जरी पप्पानी काय नाही सांगितलं पप्पाला मी करतो, पण यांच्याकडे गेले तर ते काय नाही सांगतो पण त्यांना वाटतं की आम्हाला काय जायचं. आता ते हॉस्पिटल सकाळपासून गेले तर आजी किती फोन करते तर त्यांचं नाही उचलणार पण माझं उचलतात. सगळ्यात लाडकी ते पण माझ्या सगळ्यात लाड सगळ्यात जास्त लाड ते कधीच आवडत नाही. काही पाहिजे आहे फक्त सांगते, काही नाही सांगितलं तरी आहे. माझा बर्थडे पण काल असतो आमचा, म्हणजे का माझा बर्थडे आहे तुमचा बर्थडे. काका या ठिकाणी आज अभिष्ट चिंतन सोहळा त्याला अनौपचारिक रूप द्यायचं होतं, पण कुठं तो औपचारिकतेकडे वळाला की कळालंच नाही. माझी पप्पा जास्त त्या घरातल्या सगळ्या जबाबदारी पार पाडतात. म्हणजे मी असं बघितलंच नाही कुठे भाजीपासून पालेभाजीपासून किती पण साधी लिंबू पण आणायचं असेल तर ते म्हणत नाही मी जातो. आणि किराणा पण मी म्हणजे त्यांना सांगते ते मला ती यादी करत जा तू सारखं मला सांगते, पण मी सांगितलं कधी चुकून नाही माझ्या लक्षात राहत नाही तरी पण ते खूप म्हणजे हेल्प करतात. म्हणजे
कोण त्यांना घरातलं सगळं माहिती असतं आणि आम्हाला कमी माहिती असतं. आणि ह्या वयात पण म्हणजे ते एवढ्याच क्षणी त्यांना मरण असेल वगैरे ते 2 दिवस दम खातात आणि तिसऱ्या दिवशी परत चालू होतात. आत्ताच ते सांगतात मला गाडी नाही करणार, ते नाही करणार. उद्या सकाळपासून काही नसलं की ते पटकन ऍक्शन घेणार, DREला क्लासला सोडणार, त्यांना घ्यायला जाणार पावसात पाण्यात. हे त्यांच्यासारखं म्हणजे आम्हाला अजून पण जमलं नाहीये 25 वर्षात. ही राजश्री यांची सून रेश्मा, त्यांची बहीण. आम्ही परवा उचित आलो, माझ्या मुलाला याचा बर्थडे होता, तो 12 वाजता जाईल म्हणजे त्याच्यासोबत म्हणून आलो. तर आम्हाला रात्री होते, परत घरी नाही जाऊन गेलं, आम्ही थांबलो. असं माझं कोविड झालं होतं तर डोक्यातनं केस फुटलं होतं. तरी या मुख्य मी डॉक्टर करते आता, 4थ्या इयरला आहे. त्यांची मुलगी म्हणजे नाही मावशी तू इथं डॉक्टरला दाखव आणि मगच जाऊ. तर आम्ही थांबलो तर आम्हाला इतका सुंदर प्रोग्राम पाहायला मिळाला. हा म्हणजे आम्ही आलो आहे, मला खूप भारावून इतकं हे कार्य करण्यात माहीत नव्हतं. खूप भारावून गेलं की बापरे काय करू शकतो एक माणूस. म्हणजे इतके आमचे बहिणी आहेत, हे अभिमान वाटतो मला. आज बोलतात खंतर होते, कारण मला काही भाषण वगैरे ठरता येत नाही. पण आमचा एक प्रोग्राम झाला होता, आमच्या बाबांचा वाढदिवस फॉर्मवर अरेंज केला, तो सगळा ह्यांनी केला. आज पण आमच्या मामांचे वगैरे फोन येतात, ते म्हणतात काय द्यायचे तुम्हाला भेटलेले, सौभाग्य आहे तुमचं. ही द्यायची जावई आमची डॉक्टर द्यायची खूप आम्हाला इतका सुंदर प्रोग्राम की सगळे अजून पण रोज फोन झाले की आठवण करतो. खूप छान फॉर्मवर प्रोग्राम आम्हाला 2 दिवस इतकं सुंदर, असं की आम्ही जाण घेऊन त्यांच्या इथं आलोय. लग्न आहे त्यांच्या लागतं, इतकं सुंदर हे सगळं अप टू डेट आणि सगळे जाऊ. म्हणजे असं वय आहे किंवा ह्यांचं वाटतच नाही. सगळं जिथल्या तिथं म्हणजे काहीच कमी नव्हतं. खाण्यापिण्याचं सगळं इतकं खाणं की सगळ्यांना म्हणजे राहिले सगळे 2 दिवस इतका आनंद घेऊन गेले. खूप आठवण करतात. आणि तर आजचा प्रोग्राम बघून मला असं वाटतं की बोलू आपण. माझ्या मित्रांनो आणि बहिणींना खरं तर एवढं काही गोड झालेलं आहे आणि एवढं काही गोड झालंय, त्यामुळं माझ्यावर जबाबदारी वाढली की मी तसं वागावं आणि ते करावं, अशी एक संकल्पना माझ्यासमोर उभी राहिली आहे. खरं तर काही गोष्टी कशा असतात, आता सुशीलने सांगितलं किंवा आमच्या सुषमाईने सांगितलं की हे भाजी आणतात, हे किराणा आणतात. आता मी तुम्हाला एक थोडं गुपित सांगतो भाजीच्या बाबतीत. भाजी आणायच्या पाठीमागं एक रहस्य असं आहे की भाजी का आणतो तर मला जी आवडते ती भाजी मी आणू शकतो. हे तुम्हाला माहिती असेल, आता गुपित माहिती झाल्यामुळं त्याची किंमत राहणार नाही हे मला माहिती आहे. दुसरी गोष्ट, जी भाजी मला आवडत नाही ती मी आणत नाही. आणि साहजिक आहे, जे घरच्यांना आवडत असेल आणि ते म्हटले का ही भाजी का नाही आणली, मी म्हणतो त्यांना नाही मी आणायला हरकत नाही, पण ती चांगली नव्हती त्यामुळे मी नाही आणली. मी म्हणत असाल तर घेऊन येतो, म्हणजे ऑटोमॅटिक म्हणतात की नाही हरकत नाही, काही आणायची गरज नव्हती. मग ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट, काम केल्यासारखंही होतं. खरं तर ह्या गोष्टी एक अशा पद्धतीने आपण ज्यावेळेला हे करतो त्यावेळेला आपल्याला सगळं आनंद मिळतो आणि ह्या कामातनं आनंद मिळतो. खरं तर सामाजिक कार्याचा ज्या वेळेला आपण करतो ते दुसऱ्यासाठी करत नाही, ते आपण आपल्यासाठी करतो, कारण त्याच्यातून तो आनंद मिळतो. कारण आमच्या ज्येष्ठांना 3 गोष्टी करायच्या असतात. आम्ही ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे असतं आणि ते ऍक्टिव्ह राहण्यासाठी घरात ऍक्टिव्ह न राहता घरात कुठेतरी इकडे लक्ष घाल तिकडे लक्ष घाल करण्यापेक्षा जे कार्य आम्ही तरुण वयात करू शकलो नाही ते करण्याची संधी असते आणि ती संधी आम्हाला मिळालेली असते. दुसरी गोष्ट ही हेच मी नेहमीच सांगत असतो, आजही सांगतो, ऍक्टिव्ह राहणं, ऍडजस्ट होणं. आणि आपण खरं तर आम्ही ज्येष्ठांच्या बाबतीत आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत, आम्ही ऍडजस्ट झालं पाहिजे. जर आम्हाला पुढचं जीवन
हॅपी आनंदी राहायचं असेल तर घरात जे काही झालेलं असेल ते ऍडजस्ट केलं पाहिजे. जर भाजीत मीठ नसेल तर ते न सांगता चांगली झाली म्हणून म्हटलं की आणि त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं कारण भाजीत मीठ कमी होतं पण आपले सासरे भाऊ काही बोलले नाही म्हणजे आपल्याला आता व्यवस्थित काळजी घेतली गेली पाहिजे. त्यामुळे ऑटोमॅटिक ते होतं. आणि तिसरी गोष्ट नाही आवडलं तरी तुम्ही ऍप्रिशिएट केलं तुम्हाला तो आनंद मिळतो कारण ऍप्रिशिएट केल्यानंतर कोणालाही सुखावतं माणूस. म्हणजे थोडक्यात आम्ही ज्येष्ठांनी ती पाळले ऍक्टिव्ह ऍडजस्ट आणि ऍप्रिशिएट झालं तर केलं तर आपण निश्चितच आपलं लाईफ आमचं चांगलं होऊ शकता. मला माझ्या आवडीचा विषय म्हणजे पर्यावरण आणि सर्व मंडळी माझ्याबरोबर आता खरं तर मी कोणाकोणाची नावं घेऊ पण वेगवेगळ्या संस्था आहेत आमचे कनेक्टिंग एनजीओज आहेत की जे एनजीओ मध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत. आता ह्या संस्थेमधले एक एक प्रतिनिधी इथे आलेला आहे. खरं तर या एवढ्या संस्थेचे ज्या वेळेला एकत्र येतो त्यावेळेला तो जो आनंद असतो तो फारच वेगळा असतो आणि ह्याच्या माध्यमातून प्रत्येक जण वेगवेगळी कामं करतात. आता निसर्ग असेल आमची जलदिंडी असतील जलदिंडीच्या माध्यमातून खरं तर एक कल्पना नाहीये माझी अशी अपेक्षा होती की यांनी प्रत्येकाचं कार्य सांगावं आणि आमच्या बाकीच्यांना ते माहिती असावं ही माझी इच्छा होती परंतु ते झालं गेलं नाही. कारण आज जर तुम्ही पवनेचं जे स्वच्छ तुम्हाला पवना दिसते तर ही रोटरी क्लब वालेकरवाडी आणि त्या प्रदीप वालेकर गणेश बोरा सचिन ठाकूर ही मंडळी आलेली नाही त्यांच्या माध्यमातून झालं. मी सॉरी इथे आपल्या नगरसेविका आहे परंतु जे कॉर्पोरेशनही नाही करू शकले ते त्यांच्या माध्यमातून ते झालेलं आहे. वृक्ष तोड होते त्यावेळेला राहुल रोलप असेल प्रशांत राऊळ असतात ते उभे राहतात आणि तिथनं हे कामं करून घेतात. ज्यावेळेला वृक्ष तोड होते त्यावेळेला कुठलीही तमा न बाळगता ती पोलीस कंप्लेंट करण्याचं काम हे करतात. एवढंच नव्हे तर ज्यावेळेला एका नदीमध्ये कचरा टाकला गेला आपला राडा रोडा टाकला गेला तर पक्षाचा विषय नाहीये. खरं तर आमचे राजू सावळे म्हणून आहे तर ते मनसेचं आहे पण त्याला लेबल लावण्याची गरज नाही. त्या माणसाने त्या गाडीच्या ट्रकची चावी घेतली आणि पोलीस कंप्लेंटला गेला की अशी ज्या वेळेला मंडळी आपल्या शहरात निर्माण होती त्यावेळेला कुठंतरी शहराचं चांगलं कार्य होऊ शकतं. बीसीसीएफच्या माध्यमातून तुषार शिंदे असतील बरीच मंडळी प्रत्येकाचं नाव घ्यायचं म्हटलं तर मला ते शक्य होणार नाही. अशोक तनपुरे फाउंडेशनचं पोलीस नागरिक मित्रांचं एवढं मोठं काम आहे तर त्यांनी खरं तर इतकं काम जबरदस्त केलेलं आहे. कोविडचा असो वारी असो काही कामं असो आणि ही कामं ती करतात. मी फक्त यांना मार्गदर्शक म्हणून एक शिक्का माझ्यावर त्यांनी मारला आणि मी ते काम करतो. मग घराच्या बाहेर न पडता सुद्धा ही मंडळी सर्व ऐकतात घरच्यासारखं ऐकतात. त्याच्यात मला तो अभिमान वाटतो आनंद वाटतो आणि त्यांच्याबद्दल त्यांचे जे मला प्रेम देतात त्या प्रेमाची खरं पावती मी देऊ शकत नाही. एवढंच मी या प्रसंगी सांगू शकतो. आपण सर्वजण ह्या प्रसंगी आलात आणि जे काही प्रेम दाखवलं खरं तर मी इथे कोणतेही नातेवाईक बोलवलं नाही काही नाही. माझी इच्छा फक्त आमचे ज्येष्ठ नागरिक कारण मी ज्येष्ठ नागरिक महासंघाचा कार्याध्यक्ष होतो की जिथे 120 ज्येष्ठ नागरिक संघ आणि 18,000 मेंबर आहेत परंतु मी सर्वांना बोलू शकत नाही. फक्त आमच्या भागातला आणि आज सकाळी आम्ही जे 75 लावली गेली होती जे ECAच्या माध्यमातून तिथला आमचा सुसंगती ज्येष्ठ नागरिक संघ आहे तो आमचा प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ असे 2-3 संघ फक्त मी इथे ह्या कार्यक्रमासाठी कारण आजचा आपल्याला करोनाचा विषय आहेच आणि ती काळजी घेऊन आपल्याला हे करायचं आहे. आपण सर्वजण आलात मला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि असंच कामाची मला परत आपल्याकडनं प्रेरणा मिळो. मला जाता जाता आता हे जे काही वर्ता जगत न्यूज आहे ते आमचे मुजफ्फर इनामदार मी सांगतो मला वाटतं 15 ते 20 वर्ष झाली असतील. काय मुजफ्फर 20 वर्ष झाली असतील. आम्ही कुमार सर आम्ही जगताप डेअरीच्या तिथे मोहा नदीचा जो घाट आहे आणि तिथे जगताप डेअरी मला वाटतं मिलिटरी डेअरी फार्मची आम्ही तिथे गेलो होतो. इतकी नदीची बेकार परिस्थिती आपण लोकांनी केलेली आहे. आम्ही हे 20 वर्षापूर्वी पाहिलेलं आहे. तिथे आपण माणूस गेल्यानंतर त्याच्या गाद्या त्याच्यात टाकल्या जातात. आम्ही काही कंपन्या सुद्धा शोधून काढल्या की ज्या कंपनीचं फ्लोराईड
वेस्ट जे आहे ते सगळं केमिकल्स त्याच्यात मिळतंय आणि ह्या मुजफ्फरचा आणि आता हे वार्ताच्या करता मुजफ्फर उभा राहिला याचा हात त्या माती आहे. त्याने ज्यावेळेला आम्ही त्या गाजा काढत होतो त्यावेळेला त्याचा हात सडला गेला आणि 3 महिने लागले. कारण काय तर ते रशिया त्याच्यात केमिकल होतं आणि हे केमिकल गेल्यामुळे त्याचा हात सडला गेला. हे सर्व पाणी जे आहे ते पाणी पुढे उजनी धरणाला जातं आणि आजच्या घडीला सोलापूरमध्ये 40% लोकांना किडनीचा त्रास आहे. दॅट इज ओनली बिकॉज ऑफ अस कुमार सर, आपल्यामुळे. कारण आपण पाणी घाण करून ठेवलेलं आहे. आपल्याला नशीब आहे की आपण रावेतपर्यंत येणारं पाणी आपल्याला चांगलं पाणी मिळतं, त्यामुळे आपण चांगलं पाणी पितो. परंतु आपण सर्व घाण केल्यानंतर हे पाणी पुढे जातं आणि सोलापूरपर्यंत 40% किडनीचा त्रास आहे आणि दॅट इज ओनली बिकॉज ऑफ अस. आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून आपण जर कुठेतरी ह्या माध्यमातून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कुठेतरी मलाही त्याचा आनंद मिळेल असं मी सांगू इच्छितो. आणि खरोखर फारच वेळ झाला त्याबद्दल आपली क्षमा मागतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. कृपया सर्वांनी भोजन करून जायचं. नमस्कार. सीमा गांधी ची नर्सरी आहे आणि नूतन तिची पण नर्सरी आहे. दोघेही गेले 20-22 वर्ष नर्सरी डेव्हलपमेंटमध्ये आहे त्याची. तिची पण इच्छा आहे बोलायची यांनी ऑलरेडी सांगितलं आहे. सगळ्यांचं ऐकते मी. रिअली फिलिंग प्राऊड ऑफ यू. आणि हे जे ब्लेसिंग्सचे शॉवर होत आहेत इट्स रिअली म्हणजे छान वाटतंय. आणि बाबा विश यू हॅपी बर्थडे. बट स्टील ही इज यंग 21 सुपर ऍक्टर. येस सुपर ऍक्टर. आणि म्हणजे आम्हाला खरंच आधी म्हणजे काकांनी सांगितलं होतं की खरंच लागल्यासारखं होतं. आम्हालाही होतं की अरे खूप केल्यावर थकवा पडतो. पप्पा कधीच थकत नाही, कधीच नाही. आज इथे आहे म्हणजे बरेच गोष्टी असतात हो. आणि तरी स्थानाला जातात ते पडले होते पण तरीही त्यांची बेडिंग कॅपॅसिटी एवढी आहे की कोणाला आणि कोणाला त्रास यायचा आपल्याला त्रास होऊ नये की तुम्ही असतं असं. आणि सेल्फलेस स्वतःसाठी जगत नाही दुसऱ्यांसाठी ऑर्गॅनिक. आणि बाबा एक प्रॉमिस म्हणजे आम्ही त्यांच्यासारखं नाही पण वी ट्राय आवर बेस्ट टू बी लाईक यू. अँड येस बिकॉज ही इज द बिगेस्ट गिफ्ट टू अस. वी आर रिअली व्हेरी लकी. बाबा मी थँक्यू. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो. जल्दी से करो. सब्सक्राइब.